हॅलो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर या आपल्या 15व्या चॅप्टरचं आजचं हे तिसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण समजावून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची कॉन्सेप्ट ॲटॉमिक स्पेक्ट्रा आणि त्यानंतर बघणार आहोत त्याच्यावरती आधारित एक छोटंसं न्यूमरिकल. सुरुवातीला बघूया ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय. बघा काय म्हटलंय, वी नो दॅट व्हेन अ मेटॅलिक ऑब्जेक्ट इज हिटेड इट एमिट्स रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. म्हणजे जेव्हा एखादा मेटॅलिक ऑब्जेक्ट आपण हिट करतो, त्याला बाहेरून हिट एनर्जी सप्लाय करतो, त्यावेळी तो काय करतो तर वेगवेगळ्या वेवलेंथचे जे रेडिएशन्स आहेत ते बाहेर टाकतो. पुढे असं म्हटलंय, व्हेन धिस रेडिएशन इज पास थ्रू अ प्रिझम वी गेट अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम. आणि ही जे काही रेडिएशन्स आहेत ही प्रिझमच्या थ्रू जेव्हा आपण पास करतो तेव्हा आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळतो. पण प्रत्यक्षामध्ये असं घडत नाही हायड्रोजनच्या बाबतीत. काय म्हणतात बघा पुढे ते, हावेवर द केस इज डिफरंट व्हेन वी हिट हायड्रोजन गॅस इनसाइड अ ग्लास ट्यूब टू हाय टेम्परेचर्स. म्हणजे ते असं म्हणतात की हे जे काही आपण म्हणतोय की ज्या वेळेला आपण रेडिएशन या प्रिझम मधून पास करतो तेव्हा आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळतो. पण जर आपण हायड्रोजन गॅसची केस कन्सिडर केली आणि एका ग्लास ट्यूब मधला हायड्रोजन गॅस जर आपण हीट केला, हाय टेम्परेचरमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं, जर जास्तीची हीट त्याला आपण जर दिली तर आपल्याला दिसणार जी केस आहे ती वेगळी असणार असं ते म्हणतात. काय म्हटलंय बघा पुढे, द एमिटेड रेडिएशन हॅज ओनली फ्यू सिलेक्टेड वेवलेंथ्स अँड व्हेन पास्ड थ्रू अ प्रिझम वी गेट अ लाईन स्पेक्ट्रम ॲज शोन फॉर द विजिबल रेंज इन द फिगर. सो जे आपण वरती म्हटलंय की पहिल्याच पॅराग्राफमध्ये की कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळणं आपल्याला अपेक्षित आहे, तर हायड्रोजन गॅस ज्या वेळेला आपण हीट करतोय या ग्लास ट्यूबमधला त्यावेळेला काय कंडिशन होते तर काही स्पेसिफिक वेवलेंथ फक्त ज्या काय असणार आहेत त्या आपल्याला दिसणार आहेत बघा. सो इथे त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला जर व्हिजिबल रेंजमधला जर का लाईन स्पेक्ट्रम जर बघायचा झाला तर तो खालच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. ही डायग्राम अर्थातच तुम्हाला छोटीशी दिसते बघा, पुस्तकातलीच डायग्राम आहे बघा. व्हिजिबल रेंज मधलं सगळं दिलंय, इकडच्या साईडला UV दिसतंय अल्ट्राव्हायोलेट आणि इकडच्या साईडला IR लिहिलंय म्हणजे ते इन्फ्रारेड आहे. ही डायग्राम जी आहे ती थोडीशी मी तुम्हाला झूम करून दाखवतो, पुढच्या स्लाइडवर ही कंटिन्युएशन मध्ये ठेवतो. ओके, म्हणजे काय होईल थोडीशी आणखीन मोठी मला करून तुम्हाला ही दाखवता येईल. ही बघा ती डायग्राम, याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर अंदाज येईल, अंक सुद्धा व्यवस्थित दिसत आहेत बघा. सो 4 लाईन्स प्रॉपरली तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत बघा. इथे काय म्हटलं, इट शोज दॅट द हायड्रोजन एमिट्स रेडिएशन ऑफ वेवलेंथ्स 410 nm, 434 nm, 486 nm and 656 nm and does not emit any radiation with wavelengths in between these wavelengths. So या 4 ज्या काही वेवलेंथ्स तुम्हाला जे नंबर्स तुम्हाला दिसतात याच्यामध्ये कुठेही वेवलेंथ एक्झिस्ट होत नाही आहेत बघा. सो these lines seen in the spectrum आर कॉल्ड एमिशन लाईन्स. सो या ज्या 4 लाईन्स तुम्हाला दिसत आहेत या स्पेक्ट्रम मधल्या त्याला आपण काय म्हणतो तर एमिशन लाईन्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. सो आपण जे कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणत होतो याच्याऐवजी हायड्रोजनच्या केसमध्ये आपल्याला फक्त या 4 लाईन्स दिसत आहेत जेव्हा प्रिझमच्या थ्रू हे रेडिएशन्स पास होतात तेव्हा. पुढे काय म्हटलंय बघा, हायड्रोजन ॲटम ऑल्सो एमिट्स रेडिएशन ॲट सम अदर व्हॅल्यूज ऑफ वेवलेंथ्स इन द अल्ट्राव्हायोलेट UV, द इन्फ्रारेड IR अँड ॲट द लॉंगर वेवलेंथ्स. The spectral lines can be divided into groups known as series with names of the scientists who studied them. So जे आता आपण बघितलं त्याच पद्धतीने जर डायग्रामकडे तुम्ही जर पुन्हा एकदा लक्ष टाकलात तर तुमच्या लक्षात येईल की या केसमध्ये आपल्याला एका साईडला UV लिहिलेलं पण होतं, दुसऱ्या साईडला IV असं IR असं पण लिहिलेलं होतं जे इन्फ्रारेड होतं. सो या सुद्धा काही वेवलेंथ ज्या आहेत त्या एक्झिस्ट होतात असं म्हटलंय. त्याच्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत त्यांची नावं काय काय आहेत ती पण तुमच्या समोर ठेवतोय बघा. द सिरीज स्टार्टिंग फ्रॉम शॉर्टर वेवलेंथ्स अँड गोईंग टू द लार्जर वेवलेंथ्स. ओके, सो सगळ्यात कमी वेवलेंथ असणार आहे ती सुरुवातीला असणार आहे त्याचं नाव, आणि जी सगळ्यात जास्त वेवलेंथ असणार आहे त्याचं नाव शेवटी आहे. सो काय काय नाव आहेत बघा, त्यांनी म्हटलं लिमन सिरीज आहे, बाल्मर सिरीज आहे, पास्टन सिरीज आहे, त्यानंतर ब्रॅकेट सिरीज आणि मग पिफंड सिरीज. सो एकूण 5 सिरीज असणार आहेत आणि इन इच series the separation between successive lines decreases as we go towards the shorter wavelength and they reach a limiting value. So जे काही सक्सेसिव्ह लाईन्स जे आहेत त्याच्यामधला जे फरक जो आहे तो काय होईल हळूहळू कमी होत जाईल जसं तुम्ही हायर वेवलेंथ पासून शॉर्टर वेवलेंथकडे येत आहे. म्हणजे सगळ्यात
सेपरेशन जास्त कशात असेल तर शेवटच्या सिरीजमध्ये म्हणजे पिफटमध्ये जास्त डिफरन्स तुम्हाला दिसेल लाईन स्पेसिंग. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कमी कमी वेवलेंथ असणार, कमी वेवलेंथ कशाची आहे तर लेमन सिरीजचे आहे. सो लेमनमधलं जे काही सेपरेशन आहे ते काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, अँड दे रीच द लिमिटिंग व्हॅल्यू. सो त्याची जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे ते ती रीच करतात त्या ठिकाणी. आता तो फॉर्म्युला तुमच्या समोर आला की तुम्हाला लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. Schematic diagram for first three series are shown in the figure. The limiting value of wavelength for each series is shown by dotted line in the figure. So फक्त पहिल्या ज्या 3 सिरीज आहेत त्यांच्यासाठीचीच डायग्राम आपल्या पुस्तकामध्ये दिली आहे, तर त्यामुळे मी तीच ठेवली आहे डायग्राम. एकूण 5 सिरीज आहेत. मी तुम्हाला म्हटलं तसं लेमन सिरीज आहे, बाल्मर सिरीज आहे. ओके, त्यानंतर पास्टन सिरीज आहे, पण पुढे ब्रॅकेट सिरीज आणि पिफंट सिरीज आहे त्याच्या डायग्राम काही इथे दाखवलेल्या नाही आहेत. सो त्याची जी लिमिट आहे ती तुम्हाला इथे दिसतीये बघा. सो आपल्या लक्षात आलं असेल की कमीत कमी जी वेवलेंथची लिमिट आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वेवलेंथ असणार आहे, अशा अर्थाने ते लिमिटिंग व्हॅल्यू जी आहे ती आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये आणणार आहोत बघा. सो या ठिकाणी त्याच्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, लोअर लिमिट, अप्पर लिमिट, हे सगळं दिसतंय बघा. लेमन सिरीज, त्याच्यानंतर बाल्मर सिरीज आणि पास्टन सिरीजसाठी. तर या ज्या सगळ्या सिरीज आहेत यांच्यासाठी मिळून एक रिलेशन आहे बघा. द ऑब्झर्व्ड वेवलेंथ्स ऑफ द एमिशन लाईन्स आर फाउंड टू ओबे द रिलेशन. आणि ते रिलेशन आहे ते तुमच्या समोर ठेवलंय बघा, पुस्तकातलंच आहे. 1/λ is equal to r आणि ब्रॅकेट मध्ये लिहिले 1/n² मायनस 1/m². याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आता इथे लॅम्बडा जो आहे तो आपल्याला माहिती आहे वेवलेंथ आहे. आर म्हणजे जो आहे तो एक रिडबर्ग कॉन्स्टंट आहे. तो कसा इव्हॅल्युएट करतात तेही आपण कुठेतरी मेन्शन करू नंतर, परंतु सध्या लक्षात ठेवा की आर हा एक कॉन्स्टंट आहे, रिडबर्ग कॉन्स्टंट असं त्याला म्हणतात. आणि एन आणि एम या कसल्या व्हॅल्यूज आहेत त्या सुद्धा मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. तर हे लक्षात ठेवा की हे 5 सिरीज जे आहेत त्यांच्यासाठी ही जी इक्वेशन आहे हे उपयुक्त आहे बघा. इथे पुढे म्हटलंय lambda is the wavelength of line, r is a constant and n and m are integers. ओके, सो n चा अर्थ काय आहे, n आणि m इंटिजर्स आहेत हे तर आपल्याला कळलं, पण त्याच्यानंतर n कशासाठी वापरणार आहोत आणि m कशासाठी वापरणार आहोत ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. हिअर n is equal to 1, 2, 3 and so on respectively for Lyman, Balmer, Paschen ... series, while m takes all integral values greater than n फॉर दॅट सिरीज. म्हणजे याचा अर्थ काय तो आत्ता तुम्हाला सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ आताच्या केसमध्ये त्यांनी सांगितलं बघा, हिअर एन इज इक्वल टू 1, 2, 3 असं म्हटलंय. म्हणजे फॉर लिमन, बाल्मर, पास्चन अँड डॅश डॅश सो ऑन सिरीज असं म्हटलंय. याचा अर्थ लक्षात घ्या की लिमनसाठी एनची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. दुसरी सिरीज आहे बाल्मर, तिथे एनची व्हॅल्यू असणार आहे 2. पास्चनसाठी एनची व्हॅल्यू असणार आहे 3. त्यानंतर असते ब्रॅकेट सिरीज, त्याच्यामुळे तिथे एनची व्हॅल्यू असणार आहे 4. आणि त्यानंतर असणार आहे पिफंट सिरीज, तिथे एनची व्हॅल्यू असणार आहे 5. सर एनच्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या लक्षात आलेल्याच आहेत. आता एमच्या व्हॅल्यूबद्दल बोलूया. पुढे काय म्हटलं बघा, व्हाईल एम टेक्स ऑल द इंटिग्रल व्हॅल्यूज ग्रेटर दॅन एन फॉर दॅट सिरीज. म्हणजे त्या सिरीजसाठी एन पेक्षा मोठ्या असलेल्या सगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या. ओके, म्हणजे आता बघा लिमन सिरीजला आपण एनची व्हॅल्यू किती घेतली, 1. मग लिमन सिरीजसाठीच आपण एमच्या व्हॅल्यूज किती घेणार तर ग्रेटर दॅन एन. एनची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे ग्रेटर दॅन 1 म्हणजे कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज असतील बघा, तर 2, 3, 4, 5. ओके, अँड सो ऑन. त्याच्या पुढे कंटिन्युअसली ऑन असणार आहेत त्या. म्हणजेच लिमन सिरीजसाठी जर एन 1 आहे तर याचा अर्थ एम किती असणार आहे, 1 पेक्षा जास्त, म्हणजे 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने. आता सेकंड सिरीज जी आहे आपली बाल्मर सिरीज, याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती आहे तर 2 आहे बघा, बरोबर आहे. आणि मग ती 2 असेल तर मग एमच्या व्हॅल्यूज किती होतील, 2 पेक्षा जास्त, म्हणजे 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. तिसरी सिरीज समजा पास्चन सिरीज घेतलीत तर एनची व्हॅल्यू असणार आहे 3. आणि मग त्याच्यामुळे एमच्या व्हॅल्यूज काय असणार 3 पेक्षा जास्त, म्हणजेच किती 4, 5, 6, 7 अँड सो ऑन. त्याच्यानंतर समजा आपण, आता तुमच्या लक्षात आलं असेल तरी पण पुन्हा एकदा सांगतो, इथे स्क्रीनवर दिसत नाही म्हणून पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देतोय. पुढची जी सिरीज आहे ती ब्रॅकेट सिरीज आहे. याच्यामध्ये एनची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे 4 आणि त्यामुळे मग एमच्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या 4 पेक्षा जास्त, म्हणजेच किती असणार आहे 5, 6, 7, 8 अँड सो ऑन. आणि तशीच लास्टला असणार आहे पिफंट सिरीज, ज्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती असणार आहे तर 5 असणार आहे आणि त्यामुळे एमच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 6, 7, 8, 9 अँड सो ऑन अशा पद्धतीने त्या असणार आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, सो द वेवलेंथ डिक्रीजेस विथ इनक्रीज इन एम. सो जशी एमची व्हॅल्यू ही वाढत जाते तशी वेवलेंथ जी आहे ती काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे असं ते म्हणतात.
आता त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. सो 1/λ व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युलाने काढणार, बरोबर आहे. आता इथे परिस्थिती काय होईल, समजा 1/n². ओके, आता 1/n² जर तुम्ही घेतलात आणि समजा n ची व्हॅल्यू तर सुरुवातीच्या काळात तुम्ही 1 टाकली, बरोबर आहे. म्हणजे तो किती झाला, 1/1 म्हणजे हा 1 झाला. आणि m ची व्हॅल्यू म्हणजे पहिल्याच सिरीजसाठी आपण म्हणतोय लिमन सिरीजसाठी, तर m ची व्हॅल्यू पहिलीच आपण फक्त 2 सबस्टिट्यूट केली, तर काय होईल ते 1/2² म्हणजे किती होईल, तर 1/2² म्हणजे 1/4 होईल. आणि मग 1 - 1/4 म्हणजे तुम्हाला 3/4 शिल्लक राहिला, बरोबर आहे. सो 3r/4 अशी 1/λ ची व्हॅल्यू झाली, बरोबर आहे. आणि मग लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची झाली तर काय होईल, तेच रिव्हर्स होईल. सो 4/3r असं ते होईल. आणि त्यामुळे जसं तुम्ही नंतर त्या ज्या काही एमच्या व्हॅल्यूज आहेत त्या ॲक्च्युली वाढत ज्यावेळी जातात, लक्षात आलं असेल तुमच्या, तर त्यावेळेला काय होणार आहे, तर हा जो काही कॉन्स्टंट आहे तुमचा किंवा ते जी ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे ती ॲक्च्युली काय होते, वाढत जाते, बरोबर आहे. कारण 1/n², n ची व्हॅल्यू समजा तुम्ही 1 ठेवलीत आणि m ची व्हॅल्यू तुम्ही 2, 3, 4 असं करणार, त्यावेळेला काय कंडिशन होईल की तो जो ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू ॲक्च्युली वाढत जाते. पण ती जी व्हॅल्यू येते ती कशाची येते, तर 1/λ ची येते. आणि म्हणून मग काय होईल, जर लॅम्बडा काढायचा झाला तर पुन्हा त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. आणि म्हणून मग त्यावेळेला काय होतं, जशी m ची व्हॅल्यू वाढत जाते तशी लॅम्बडाची व्हॅल्यू म्हणजे वेव्हलेंथ जी आहे ती काय होते, कमी होत जाते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर याच्यावरून कन्क्लुजन काय काढू शकतो बघा आपण, द डिफरन्स इन द वेव्हलेंथ ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स इन ईच सिरीज कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम 1, बरोबर आहे. की जे इक्वेशन नंबर 1 म्हटलं त्याच्यावर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि इथे ब्रॅकेटमध्ये म्हटलंय बघा फिक्स्ड व्हॅल्यूज ऑफ n, कारण प्रत्येक सिरीजसाठी n ची व्हॅल्यू जी आहे ती काही फिक्स आहे. लेमन सिरीजसाठी 1 आहे, त्याच्यानंतर बाल्मर सिरीजसाठी जर बघितलात तर ती 2 आहे, त्याच्यानंतर पाशन सिरीजसाठी ती 3 आहे. या पद्धतीने आपण बघितलंय. त्यामुळे n च्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फिक्स आहेत आणि त्यामुळे n ची व्हॅल्यू फिक्स असल्यामुळे m च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या n पेक्षा ग्रेटर असणार आहेत, हे पण आपल्याला माहिती आहे. ओके, सो हे सुद्धा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने ज्यावेळेला m च्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या वाढत जातील तशी काय होईल, तर m ची व्हॅल्यू लॅम्बडाची व्हॅल्यू जी आहे ती काय होईल, तर कमी होत जाईल. हे सुद्धा आपण बघितलं. सो पुढे काय म्हटलंय बघा, दस द सक्सेसिव्ह लाईन्स इन अ गिवन सिरीज कम क्लोजर अँड अल्टिमेटली रीच द व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू n²/r, द लिमिट m टेंड्स टू इन्फिनिटी फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ n. सो प्रत्येक सिरीजसाठी हे वेगवेगळं राहील. आता त्या परिस्थितीमध्ये, कारण का n ची व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक सिरीजची वेगळी आहे, त्यामुळे लॅम्बडा ही प्रत्येक सिरीजसाठी लिमिटिंग व्हॅल्यू वेगवेगळी असणार आहे, बरोबर आहे. कारण समजा पहिली जर सिरीज घेतलात तर n ची व्हॅल्यू 1 टाकणार तुम्ही, त्याच्यानंतर दुसरी सिरीज घेतली तर n ची व्हॅल्यू 2 टाकणार. या पद्धतीने या लिमिटिंग व्हॅल्यूज असणार आहेत. आता हा लॅम्बडा इज इक्वल टू n²/r कुठून आला तेवढं मी फक्त तुम्हाला दाखवतो बघा, म्हणजे तुम्हाला ते समजणं सोपं जाईल. एकच मिनिट. तर हे बघा, आपल्याकडचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा. 1/λ इज इक्वल टू r आहे आणि ब्रॅकेटमध्ये 1/n² मायनस 1/m², हा तो आपला पहिला फॉर्म्युला होता, बरोबर आहे. आता जर m ची व्हॅल्यू आपण इन्फिनिटी टाकली तर काय होईल बघा, 1/∞ जो आहे म्हणजेच 1/m² ची जी टर्म आहे, m ची व्हॅल्यू आपण इन्फिनिटी टाकल्यानंतर काय होईल, 1/∞ होईल. आणि मग 1/∞ म्हणजेच काय झालं, ती व्हॅल्यू 0 झाली. म्हणजे आता आपला जो फॉर्म्युला आहे तो नवीन काय तयार होईल बघा, 1/λ इज इक्वल टू r आणि मग फक्त ब्रॅकेटमध्ये 1/n² असं शिल्लक राहील, बरोबर आहे. कारण पुढची टर्म जी आहे ती 0 ला गेली. आता त्या परिस्थितीत मग आपण थोडंसं मॉडिफाय करून हे इक्वेशन कसं लिहू शकतोय बघा, 1/λ इज इक्वल टू r/n², बरोबर आहे. कारण काय गेलं होतं, आतमधला फक्त 1/n² होता तो बाहेर आणला, त्यामुळे r/n². पण ही व्हॅल्यू कशाची झाली आहे बघा, 1/λ इज इक्वल टू r/n². आणि म्हणून जर आपल्याला लॅम्बडा काढायचा असेल तर हे याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. दोन्ही जे न्यूमरेटर मधले आहेत ते आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये टाकावे लागतील आणि डिनॉमिनेटर मधले आहे ते न्यूमरेटर मध्ये आणावं लागेल. आणि त्यामुळे 1/λ उलट करून काय होईल, तर लॅम्बडा होईल. आणि मग त्यामुळे आपल्याला लॅम्बडाचीच व्हॅल्यू काढायची आहे. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय होईल, तर n²/r असं होईल जेव्हा आपण m ची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकू तेव्हा. पुढे काय म्हटलंय बघा, ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट्स ऑल्सो एमिट लाईन स्पेक्ट्रा, म्हणजेच इतर एलिमेंटचे सुद्धा ॲटम जे आहेत ते अशाच प्रकारे लाईन स्पेक्ट्रा एमिट करतात. द वेवलेंथ्स ऑफ द लाईन्स एमिटेड बाय ईच एलिमेंट आर युनिक सो मच so that we can identify the element
फ्रॉम द वेवलेंग्थ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन्स दॅट इट एमिट्स. याचा अर्थ असा आहे बघा की ज्या वेळेला आपण या वेवलेंथचा विचार करतोय, म्हणजे आता मगाशी बघितलं की आपण हायड्रोजनच्या बाबतीत तर 4 वेवलेंथ ज्या होत्या त्या लाईन्स ज्या होत्या त्या एमिट केल्या गेल्या, म्हणजे त्याची एक स्पेसिफिक वेवलेंथ ठरलेली होती. त्याच पद्धतीने प्रत्येक जो काय ॲटम जे काही रेडिएशन एमिट करणार आहे त्यांची सुद्धा पर्टिक्युलर काय असणार आहे, वेवलेंथ असणार आहे. म्हणजे मिक्स नसणार आहेत त्या, की एखादी पर्टिक्युलर वेवलेंथ ही 2 वेगवेगळ्या ॲटमना जाईल असं होणार नाही, तर त्या युनिक असणार आहेत. आणि त्यामुळे जर तुम्हाला वेवलेंथ एक्झॅक्टली कळली तर ती कुठल्या एलिमेंटची वेवलेंथ आहे ते तुमच्या लक्षात येऊ शकतं. म्हणून त्याने इथंच म्हटलंय सो दॅट वी कॅन आयडेंटिफाय द एलिमेंट फ्रॉम द वेवलेंथ्स ऑफ द स्पेक्ट्रल लाईन्स दॅट इट एमिट्स. म्हणजे जसं की 4 व्हॅल्यूज मगाशी आपण बघितल्या हायड्रोजनसाठी होत्या, त्यामुळे ती वेवलेंथ जर तुम्हाला पर्टिक्युलर मिळाली की तुमच्या लक्षात येणार आहे की तो एलिमेंट जो आहे तो हायड्रोजन असणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने ज्या वेगवेगळ्या वेवलेंथ्स असणार आहेत त्या वेगवेगळ्या ॲटमसाठी असणार आहेत आणि त्यामुळे कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. त्यामुळे वेवलेंथ करून तुम्ही ते जे काही एलिमेंट आहे ते आयडेंटिफाय करू शकता. पण पुढे त्यांनी असं म्हटलंय रुदरफोर्ड्स मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन द ॲटॉमिक स्पेक्ट्रा. सो अशा प्रकारचा जो काही ॲटॉमिक स्पेक्ट्रा आहे हे रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल होतं ते एक्सप्लेन करू शकलेलं नाही. आणि मग त्यानंतर पुढे जे आलं ते आहे बोहर्स मॉडेल, आणि या बोहर्स मॉडेलचा अभ्यास आपण पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपला जो फॉर्म्युला होता त्याच्यावरून एक न्यूमेरिकल जे आहे ते आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर बघूया काय आहे न्यूमेरिकल ते. तर बघा काय म्हटलं इथे, द सिरीज लिमिट फॉर लिमन सिरीज इज 912 एंगस्ट्रॉम युनिट. फाइंड सिरीज लिमिट फॉर बाल्मर सिरीज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिमन सिरीजचं जे सिरीज लिमिट आहे म्हणजे मिनिमम वेवलेंथ जी आहे ती दिलेली आहे बघा 912 एंगस्ट्रॉम युनिट इतकी दिलेली आहे. आता हे एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे काय आहे तर आपण 11वी मध्ये सुद्धा बघितलं होतं, पुन्हा एकदा रिमाइंडर देतो. परंतु आपण याचं कन्व्हर्जन वगैरे मीटरमध्ये करून काही घेणार नाही आहोत, कारण आपल्याला जे काही बाल्मर सिरीजचे जे उत्तर येईल ते सुद्धा मग एंगस्ट्रॉम युनिटमध्येच येईल. ओके. पण तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो 1 एंगस्ट्रॉम युनिट त्याचं जर मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण काय करतो 1 एंगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. म्हणजे जर याचं कन्व्हर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर दिलेला जो नंबर असेल एंगस्ट्रॉम युनिट मधला त्याला फक्त 10⁻⁻10 ने मल्टिप्लाय करायचं, ते उत्तर तुमचं मीटरमध्ये कन्वर्ट होईल. परंतु या ठिकाणी आपण असं कुठलंही कन्व्हर्जन करणार नाही आहोत, कारण आपल्याला त्याची गरज नाहीये या गणितामध्ये. तर इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचं बघा की सिरीज लिमिट म्हणजे मिनिमम वेवलेंथ, आणि त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघितलाय. आपण जो काही आतापर्यंत आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये शेवटी आपण ते इक्वेशन सुद्धा काढलं होतं. तर सुरुवातीला आपण काय करूया तर ते नोट डाऊन करून घेऊया. गिव्हन मध्ये जे तुम्हाला दिलंय लेमन सिरीजचं फॉर्म्युला आहे, त्यामुळे लॅम्बडा एल असं आपण म्हणू शकतो. सो ती वेवलेंथ जी आहे लॅम्बडा एल का म्हटलंय कारण लेमन सिरीजची आहे म्हणून. सो लॅम्बडा एल इज इक्वल टू 912 एंगस्ट्रॉम युनिट इतकं आपण मेन्शन केलंय. आणि त्यानंतर आपण काय मेन्शन करतोय तो फॉर्म्युला जो मगाशी आपण बघितला होता अभ्यास करताना. सो लॅम्बडा इज इक्वल टू n²/r. अर्थात एन ची व्हॅल्यू प्रत्येक सिरीजसाठी वेगवेगळी आहे. जसं की आता आपल्याला माहिती आहे की लिमनसाठी एन ची व्हॅल्यू काय असते 1 असते, त्यानंतर बाल्मर सिरीज आहे त्याला 2. हे सगळं आता आपण थेरीमध्ये बघितले तेच आपण आता इथे बोलतोय. सो लॅम्बडा इज इक्वल टू n²/r हा एक जनरलाइज फॉर्म्युला झाला. तर मग सोल्युशन लिहिताना आपण सुरुवातीला काय करूया की जो काही लिमन सिरीज आहे आपली, सो त्या लिमन सिरीजचा जो काही आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो पहिला इथे लिहून टाकूया. सो सिरीज लिमिट फॉर लिमन सिरीज इज गिवन बाय असं मेन्शन करून आपण लिहिले लॅम्बडा एल इज इक्वल टू 1/2/r. हा 1 का लिहिलाय कारण फॉर लिमन सिरीज एन ची व्हॅल्यू किती असते 1 असते, आणि ते इथे आपण रेफरन्सला लिहून टाकूया. फॉर लिमन सिरीज एन इज इक्वल टू 1. सो लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा एल इज इक्वल टू काय होईल 1/2/r. अर्थात आपल्याला माहिती आहे 1² म्हणजेच काय आहे 1 आहे, त्यामुळे तेही आपण इथे लगेच लिहून टाकूया लॅम्बडा एल इज इक्वल टू 1/r असं झालंय. पण आता परिस्थिती काय झाली की जो आपला गिव्हन फॅक्टर आहे तो काय होता बघा, त्यांनी जे आपल्याला दिलं होतं ते सुद्धा आपल्याला इथे विचारात घ्यायचं आहे. सो या इक्वेशनला आपण एक नंबर देऊन ठेवला, ए इक्वेशन नंबर दिलाय, कारण हे इक्वेशन ऍक्च्युअली पुढे आपल्याला वापरायचं नाहीये, थोडंसं मॉडिफाय करून आपण वापरणार आहोत. म्हणून तात्पुरत्या स्वरूपात एक नंबर काहीतरी द्यावा म्हणून ए नंबर मी दिलाय. तुम्ही नाही दिलात तरी काही हरकत नाही. ओके. सो बट इट इज गिवन दॅट, आणि जे मगाशी दिलं होतं ते आता लिहून टाकलंय. सो लॅम्बडा एल इज इक्वल टू 912 एंगस्ट्रॉम युनिट असं आपण इथे मेन्शन केलंय. आणि मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, जर आपण हे कम्पेअर केले वरचं इक्वेशन जे ज्याला आपण ए म्हटलंय आणि हे इक्वेशन, तर आपण फायनली असं लिहू शकतो की 1/r इज इक्वल टू 912 एंगस्ट्रॉम युनिट. ओके. सो 1/r ची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे ऑब्टेन केलेली आहे. थोडक्यात त्यांनी लॅम्बडा एल जो दिला होता तो म्हणजेच काय 1/r आहे असं आपण या ठिकाणी सांगितले.
तर हे जे इक्वेशन आहे हे आपण वापरणार आहोत नंतर, म्हणून याला एक नंबर देऊन ठेवला इक्वेशन नंबर 1. ओके, आता काय होईल बघा, सिरीज लिमिट फॉर बाल्मर सिरीज, कारण आपल्याला बाल्मर सिरीज फक्त विचारलंय म्हणून आपल्याला काय करावं लागेल बघा, मगासारखाच फॉर्म्युला आपण लिहितो, लॅम्बडा बी लिहिला इथे, बी फॉर बाल्मर म्हणून. अर्थात तुम्हाला पाहिजे असेल तर ते पूर्ण नाव लिहिलं तरी हरकत नाही, कारण नंतर काय होईल की ब्रॅकेट सिरीज पण येईल, मग त्याला पण तुम्ही बीच वापरणार का, सो हे कन्फ्युजन राहू शकतं. सो तुम्ही पूर्ण बाल्मर असं लिहिलं तरी चालेल. मी इथे नुसता बी का घेतलाय, कारण आपल्या गणितामध्ये कुठेही उरलेल्या गोष्टी विचारलेल्या नाहीत. सो लॅम्बडा बी हे फक्त आपण बाल्मर सिरीजसाठीच वापरतोय, कारण ब्रॅकेट सिरीज या गणितामध्ये विचारलेली नाही म्हणून. ओके, जर दोन्ही गोष्टी विचारल्या असतील, बाल्मर सिरीजसाठी पण विचारलं असेल आणि ब्रॅकेट सिरीजसाठी विचारलं असेल, तर मग तुम्ही तिथे बीच्या ऐवजी पूर्ण नाव लिहा. ओके, बाल्मर असा शब्द पूर्ण लिहिला तरी चालेल सबस्क्रिप्टला, किंवा ब्रॅकेट विचारला असेल तर ब्रॅकेट हा शब्द तिथे सबस्क्रिप्टला लिहा. सो लॅम्बडा बी इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन आर. हा 2 स्क्वेअर अपॉन आर का, कारण बाल्मर सिरीजसाठी एनची व्हॅल्यू 2 असते. ओके, सो मग ते किती होईल, 2 स्क्वेअर म्हणजे किती होईल, तर 4 होईल. सो 4 अपॉन आर, आणि थोडंसं आपण रिअरेंज करून, थोडंसं ऍडजस्टमेंट करून आपण हे असं लिहिलंय 4 × 1 अपॉन आर. हे असं का लिहिलंय, कारण 1 अपॉन आर ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये बघितली आहे, बरोबर आहे. कारण 1 अपॉन आर ची व्हॅल्यू किती आहे, 912 आहे. आणि मग तेवढंच आपल्याला करायचं आहे की 1 अपॉन आर च्या ऐवजी मी काय करणार आहे, 912 सबस्टिट्यूट करणार आहे, आणि मग आपल्याला उत्तर मिळून जाईल लॅम्बडा बी साठीचं. ओके, सो 4 × 912 ते पण लिहून टाकूया लगेच. हे बघा, लॅम्बडा बी इज इक्वल टू 4 × 912 अशा पद्धतीने आपण लिहिले. आणि मग जर यांचा सिंपल गुणाकार आहे, कुठे लॉग टेबलचा वापर करण्याची गरज नाही, आणि लॅम्बडा बीचं उत्तर आपल्याला मिळालंय. सो सिरीज लिमिटचं वाक्य जे आहे ते तुम्ही तळाला लिहिलात तरी चालेल, नाही लिहिलात तरी हरकत नाही. सो लॅम्बडा बी इज इक्वल टू 3648. 912ला 4 ने गुणतोय, थेट गुणाकार आहे बघा, 9 चोक 36 होईल आणि 12 चोक 48. कुठेही हातच्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे 3648 हे उत्तर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी लिहिता येईल. सो या पद्धतीने आपण याचं सिरीज लिमिट जे आहे बाल्मर सिरीजचं ते ऑब्टेन केलंय. आणि याच पद्धतीने उरलेल्या ज्या 2 सिरीज आहेत त्याच्यासाठी पण जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला मी होमवर्कला देतो. तर बघा, आजचं होमवर्क काय आहे तुमच्यासाठी, द सिरीज लिमिट फॉर लिमन सिरीज इज 912 अँगस्ट्रॉम युनिट. फाइंड सिरीज लिमिट फॉर पाशन अँड ब्रॅकेट सिरीज. सो या ठिकाणी पण सेम कंडिशन करावी लागेल. तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीचं जो काही आपण लिमन सिरीजसाठी जेवढं लिहिलं होतं तिथपर्यंत सगळं तसं लिहून टाका. आणि ज्यावेळी तुम्ही पाशन सिरीजकडे याल, म्हणजे ती तिसरी सिरीज आहे, त्यामुळे एनची व्हॅल्यू किती असणार आहे, 3 असणार आहे, बरोबर आहे. आणि मग एनची व्हॅल्यू 3 आल्यामुळे तो 3 स्क्वेअर अपॉन आर असं ते होईल, म्हणजे 9 अपॉन आर, म्हणजे 9 × तो 1 अपॉन आर असं होईल. 9 ने गुणलं की तुम्हाला पाशन सिरीजचं सिरीज लिमिट मिळेल. आणि ब्रॅकेट सिरीजसाठी तुम्हाला काय करावं लागेल, ब्रॅकेट सिरीजसाठी एनची व्हॅल्यू किती असते, 4 असते, म्हणजे 4 स्क्वेअर अपॉन आर जर केलं तर ते 16 अपॉन आर येईल, म्हणजे 16 × 1 अपॉन आर, म्हणजे 16 × 1 अपॉन आर किती आहेत आपले, तर 912 आहेत. तर यांचा गुणाकार करून जे उत्तर येईल 16 × 912 हे तुमचं ब्रॅकेट सिरीजचं सिरीज लिमिट येईल. सो अशा पद्धतीने हे न्यूमेरिकल जे आहे ते सॉल्व्ह करा. वेगळी जी आहेत, थोडीशी ट्विस्ट करून विचारलेले न्यूमेरिकल आहेत, ती आपण दुसऱ्या कुठल्या तरी सेशनमध्ये बघू.